लगेच एक सूत्र सांगायचं राहिलं होतं हे सांगून झालं काम लवकर नियोजन करायचे ना. या 2 मिनिट फक्त खाली बसा, 2 मिनिट बसा खाली. आज या ठिकाणी आपण सर्व वारकरी लोणंद या ठिकाणी आपण आळंदी ते पंढरपूर ही वारी या ठिकाणी चालू आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये आजची कीर्तनाची सेवा ज्यांनी केली आहे आमच्या पिंपळगावचं भूषण आणि भविष्य काळ ज्यांच्या हातामध्ये आहे. कारण मुरबाडची मंडळी असतील, आमचे निघोट महाराज असतील व इतरही सर्व मंडळी की आवर्जून आम्हाला सांगतात की लहान लहान तरुण कार्यकर्ते तयार करा. त्यामध्ये आज तुमच्या समोर या ठिकाणी कार्यकर्ता तयार झालेला आहे. आविष्कार महाराज पोखरकर यांनी कीर्तनाची सेवा अत्यंत सुंदर या ठिकाणी केली. टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. आणि त्यांनी जाता जाता एक उदाहरण सांगितलं. आविष्कार महाराज कुठे, मला काय ते कंस नव्हते, ड्रायव्हर आणि आईन्स्टाईन आम्ही आणि तू ड्रायव्हर. आता आम्ही आईन्स्टाईन नाही, आता तू आईन्स्टाईन, आम्ही ड्रायव्हर. आता उद्या ही गाडी तुम्हाला सगळ्यांना चालवायची. आम्ही या ठिकाणी सांगतो आम्ही देखील एक दिवस थकणार आहे, आम्ही एक दिवस थांबणार आहे. आणि आविष्कार माझे हात जोडून आपल्याला विनंती, पैशाच्या मागे पडण्यापेक्षा आपण पळतो म्हणून नाही, पैसा आपल्याकडे जरूर येणार आहे आम्हाला माहिती. आम्ही देखील 40-45 वर्ष हे काम करतोय. पैशाच्या मागे जे पळाले त्यांचा पैसा या ठिकाणी त्यांना मिळत नाही, परंतु पैसा आपल्याकडे आला पाहिजे. म्हणून तुम्ही पैशाच्या मागे पळता असा भाग माझा बोलण्याचा नाही, परंतु खऱ्या अर्थानं आपण पिंपळगावचा परमार्थ पुढे जर न्यायचा असेल तर भविष्य काळामध्ये तुमच्यासारखे कार्यकर्ते असेच घडत राहू हीच माऊली ज्ञानेश्वर चरणी प्रार्थना. आणि आज या ठिकाणी दिंडीमध्ये तुम्हाला माहित नसेल 2 माजी न्यायाधीश आलेले आहेत. आदरणीय देवराम नारायण आरगडे आणि आदरणीय गायकवाड साहेब. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो. देवराम आरगडे तर आपल्या वारीमध्ये आमचे जुने ट्रस्टी नारायण रामजी आरगडे यांचे चिरंजीव दोन्ही मुलं या वारीमध्ये आपल्या वडिलांनी जो वारसा घातलेला आहे तो वारसा पुढे चालवण्याचं खऱ्या अर्थानं काम करतायत. माजी न्यायाधीश उच्चस्तरीय या ठिकाणी असणारी माणसं अशा याच्यामध्ये जात नाहीत, परंतु खऱ्या अर्थानं 4-5 वर्ष झाले या ठिकाणी आपल्या वारीमध्ये ते सहभागी असतात. आदरणीय गायकवाड साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आविष्कार महाराज यांचा श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे, ज्यांच्या वस्तीवरती आज या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा संपन्न झालेली आहे. चला गायकवाड साहेब आपलं या ठिकाणी यायचंय. आणि ज्यांच्या निवासस्थानी आपण आहे ते आहे ना पिशवी देणार कैलासवासी रामदास विष्णू धायगुडे यांचे चिरंजीव केतन रामदास धायगुडे बाळपाटलाची वाडी यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. धायगुडे परिवार देखील गेले 17 वर्ष आपली या ठिकाणी सेवा करण्याचं काम करत आहेत. आदरणीय रामदास विष्णू धायगुडे यांचे चिरंजीव केतन यांचा या ठिकाणी सन्मान होतो. तो सन्मान करण्यासाठी आदरणीय आमचे गणेश महाराज पोखरकर आज कल्याणहून मला वाटते बरेचसे मंडळी आलेले आहेत. आमचे खरमाळे दादा आहेत, ढोबळे दादा आहेत, अजूनही बरेचसे मान्यवर आलेले आहेत. यांना सर्वांच्या वतीनं गणेश पोखरकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी ज्यांच्या वस्तीवरती आपण आलेलो आहोत त्यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. आदरणीय धायगुडे पाटील आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आपला या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. रामदासजी धायगुडे आपलं या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय, आपण या ठिकाणी यायचे. आणि आजची पंगत ज्यांनी आपल्याला आज या ठिकाणी पंगत दिलेली आहे, सालाबादप्रमाणे पंगत असती पण आज देखील या ठिकाणी विशेष करून सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वसंत श्रीपती बारवे, कैलासवासी वसंत श्रीपती बारवे, कैलासवासी शंकर जेबा बारवे, कैलासवासी कुशाभाऊ जेबा बारवे यांच्या स्मरणार्थ शैलेश शेठ कुशाभाऊ बारवे चास, कैलासवासी लक्ष्मीबाई नानाभाऊ बारवे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय नानाभाऊ बारवे चास या मान्यवरांनी आज आपल्यासाठी या ठिकाणी पंगत दिलेली आहे. आमचे कल्याणहून आलेले सहकारी यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी आलात. धायगुडे या इकडे. चला गणेश महाराज आले का? आहे नाही. आणि आमचे खरमाळे दादा आणि डोबळे आपण या ठिकाणी यायचंय. आपण उपस्थित झालात. आपल्या या ठिकाणी दिंडी सोहळ्याच्या वतीनं श्रीफळ देऊन सन्मान होतोय. चला डोबळे पाटील आणि खरमाळे आपल्या दोन्ही मान्यवरांचा सन्मान होतोय. त्याचप्रमाणे गायकवाड साहेबांचा देखील
या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. गायकवाड साहेब श्रीफळ दिलं म्हणजे आपलं या ठिकाणी काम संपलं असं नाही. गायकवाड साहेब आपल्या बरोबर वारीमध्ये चालणार आहेत. आदरणीय देवराम दादा आपलं या ठिकाणी स्वागत, हार्दिक अभिनंदन. गायकवाड साहेबांचा श्रीफळ देऊन सन्मान होतोय. त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय. हे पहा, ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, आदरणीय अविनाशजी बानखेले यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपल्या श्रीरामबाई दिंडी सोहळ्याच्या वतीनं या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. रमेशजी पाचपुते आपला या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होतोय. कल्याण या पाचपुते दादा कल्याणहून येतात. दरवर्षी आमचे पाचपुते दादा या ठिकाणी आपल्या वारकऱ्यांसाठी भेट देण्यासाठी येतात आणि स्वतः या ठिकाणी वारी करतात. त्यांचं स्वागत, त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान होतोय. पुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता पुढे कुंज बसायचं पहिलं कसं आहे बघा तिकडं. या ठिकाणी या अन्नदानासाठी आदरणीय देवराम नारायण आडगडे यांच्याकडून 1500 रुपये, त्याचप्रमाणे गायकवाड साहेब माजी न्यायाधीश यांच्याकडून देखील अन्नदानासाठी 1500 रुपये देणगी या ठिकाणी आलेले आहे. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. सुरेश बोबन खरमाळे यांनी देखील आज पंकज जे आहे या पंकजसाठी 3000 रुपये अन्नदानासाठी दिलेले आहेत. त्यांचे आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचंय. आणि मी काल परवा सांगितलं की आपल्याला देखील पुढल्या वर्षी पंढरपूर या ठिकाणी जी जागा घेतलेली आहे, पण पुढल्या वर्षी आपण त्या जागेमध्ये आपण जाणार आहोत. जात असताना खालीचा वाटा म्हणून आपण काही ना काहीतरी द्या. आम्ही सांगत नाही की जास्त द्या, परंतु काल देखील आदरणीय आमचे सर्जीने दादा आपल्या वारीमध्ये या ठिकाणी दिंडीमध्ये चालतात. त्यांनी काल 5555 रुपये जे आपण धर्मशाळा बांधत आहे त्या धर्मशाळेसाठी 5555 रुपये रोख या ठिकाणी जमा केलेला आहे. त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा आपण सर्व मंडळी अत्यंत प्रेमाने या ठिकाणी आविष्कार महाराज सर्व मंडळी या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा सोहळा चालवता. कडणे महाराज त्याप्रमाणे आम्ही ही दिंडी चालू असताना आमचे कडणे महाराज आळंदी सारख्या ठिकाणी जवळजवळ मला वाटते 25-30 हजार रुपये दिले असतील बहुतेक त्यांनी. आणि पंढरपूर सारख्या ठिकाणी तुम्ही बांधकाम करताय म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये 2 महिन्यापूर्वी 11,111 रुपये रोख त्यांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बांधकामासाठी दिलेले आहेत. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे कालच या ठिकाणी आदरणीय भाऊसाहेब थोरात यांनी देखील किती 51,000 रुपये कालच या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत. त्यांचे आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि एक थोडा वेळ आहे तरी मी आदरणीय गणेश महाराज पोखरकर आपल्या या दिंडी सोहळ्याच्या आमच्या पाठीमागे ते आमचे आधारस्तंभ आहेत. गणेश महाराज पोखरकर आपल्या सर्वांना या ठिकाणी एक 5 मिनिटांमध्ये प्रबोधन करतील, मार्गदर्शन करतील. चला गणेश महाराज या. नमो सद्गुरु तुकया ज्ञान